माध्यमातून जे आपण पाहिलं तर अधिकारी पदाधिकारी सचिन सरांच्या माध्यमातून घडले गेले त्यांना देखील आपण या स्पर्धेत खेळताना पाहतोय। आणि सचिन सरांचे स्टुडंट आपण पाहिलं तर आपल्या पुण्यनगरीमध्ये सध्या महाराष्ट्र पोलीस सेवा करत असणारे आदरणीय अश्विन कुमकर साहेब आता चालल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि सामन्यावर किताबाचे मानकरी ठरत आहेत। सामन्यावर किताब देखील आपण या ठिकाणी देतोय। मी विनंती करेल आदरणीय महेश भाऊ पुजारी यांना आपण या आपल्या शुभास्ते आपण सामन्यावर किताब या ठिकाणी देतोय। अश्विन कुमकर साहेबांना विनंती करेल की आपण पटपट या, लगेच आपल्याला इथे सामन्यावर किताब दिला जातोय। मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील आपण या ठिकाणी देतोय। महेश भाऊ पुजारी यांच्या शुभास्ते सामन्यावर किताब आपण या ठिकाणी देणार आहोत। अश्विन कुमकर साहेबांना प्लेअर ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॉफी आणि खरं तर विद्यार्थ्यांसाठी स्टुडंटसाठी आपण पाहिलं तर ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या वस्तू आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच साठी या ठिकाणी आपण देतोय। एक आकर्षक बॅग, त्याचबरोबर पुस्तक, त्याचबरोबर एक पाणी बॉटल, या सगळ्या वस्तू आपण या ठिकाणी देतोय। त्याचबरोबर एक ट्रॅक अप्पर देखील आपण या ठिकाणी देतोय। प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। अश्विन कुमकर साहेब ठरतायत मॅन ऑफ द मॅच, सामन्यावर किताबाचे मानकरी। सगळी बक्षीस आपण प्लेअर ऑफ द मॅच या किताबाला देतोय। प्रहार प्रीमियर लीग आपण पाहताय 13व पर्व, त्यातच काही सर्व आणि एक महत्वाचा सामना इथे आपण पाहिला आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल आणि महेश यांना दोघांना डेडिकेट करतायत अश्विन कुमकर साहेब। मी त्या दोघांना विनंती केली आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅच सामन्यावर पुरस्कार इथे डेडिकेट केला जातोय। अश्विन कुमकर साहेबांच्या वतीनं त्यांना इथे डेडिकेट केला जातो आणि मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते अश्विन कुमकर साहेबांच्या शुभास्ते आपण हा सामन्यावर पुरस्कार त्यांना इथे देऊन मात्र सन्मानित केला जाते। हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जातोय। विनंती असेल थोडं पटपट या खेळाडूंना, मैदानावरती मॅच देखील आपण पाहिले तर सुरू आहे, एक महत्वपूर्ण सामना तो देखील सुरू होतोय, त्यामुळे खेळाडू थोडं पटपट या। मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आणि अश्विन कुमकर साहेबांच्या शुभास्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे आपण पाहिले ते शेअर केला जातो आणि तो या खेळाडूंना देऊन आपण या ठिकाणी प्रदान करतोय। दोन्ही खेळाडूंना विनंती आपण या, खूप चांगला खेळ या टीम कडनं आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिला। लोहगड सुपर जायंट्स आज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सनलाइट मध्ये पराभव स्वीकारला, परंतु फ्लड लाईट मध्ये या टीमने कमालीची कामगिरी केली आणि सामना जिंकलाय आणि पुन्हा एकदा या ग्रुपमध्ये या स्पर्धेत आपलं अस्तित्व त्यांनी इथे कायम ठेवलेलं आहे। जी प्रतिष्ठेची मॅच होती त्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी विजय प्राप्त केला आहे। कॉंग्रॅच्युलेशन, वेलबिंग। अश्विन कुमकर साहेब आपल्या समेत 1-2 मिनिटं सोडल्या जातील। सर काय सांगाल, त्याप्रमाणे कमबॅक महत्वाचा होता आणि फ्लड लाईट मध्ये पहिलीच मॅच खेळली आणि विजय मिळतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय, त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिले जिंकलो हे फार महत्वाचं आहे, कारण की एक मॅच हारल्यानंतर परत जिंकणं आणि परत जिंकण्याच्या बॅकिंग ट्रॅकवर येणं हे फार इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे जिंकल्यामुळे आनंद आहे आणि या दोघांनी जे बॅटिंग केली त्यामुळे खूप भारी वाटतंय। आणि पहिली गोष्ट म्हणजे करण एवढा फास्टर बॉलर आहे की त्याला बघितल्यानंतर भीती वाटत होती, त्यामध्ये भीती लगेच जाणवली, विकेट गेली पहिल्या बॉलला, पण त्यानंतर त्यांनी त्याच्या ओव्हरला 8-9 रन करून जी मॅच फिनिश केली ती खूप भारी होती। थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा। अधिकचा वेळ घेणार नाही, पुन्हा एकदा मॅच सुरू आहे, मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय आणि पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2025 13व पर्व सुरू असलेला सामना इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून या मॅचची कॉमेंट्री। ओ टू कॉम बॉक्स। धन्यवाद उत्तम सावंत सर। आयरेश्वर मावळाज नुकताच फलंदाजीला सुरुवात करतोय आणि आज प्रकाश मडकेच्या बॅटमधून पुन्हा एकदा धावांचा प्रकाश किरण सुरू पडायला सुरुवात झालेली आहे। चौकार येतोय, पण या अगोदरचं पहिलं षटक मात्र मेडन आलेलं आहे। नितीन मांडवे एकही धाव काढू शकलेले नव्हते। विजय महाडिक, अजय सुतारने हे षटक टाकलं होतं आणि ते निर्धाव आलेलं आहे। हो, प्रकाश मडकेचा फटका उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आणि परतावं लागेल मागे। पहिला धक्का रायरेश्वर मावळाजला, मोठा धक्का, 1-4। अमित शिंदेने घेतलेला झेल अगदी आपण पाहिले नरेश सर मैदानाच्या आतमध्ये। प्रकाश ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये एक अर्धशतक पूर्ण केलं होतं प्रकाश मडकेने आणि तिथे एक चौकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती आलेली विकेट आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळालं, कारण माहिती होतं अगोदरची गोलंदाजाची ऍक्शन, त्यानंतर क्षेत्ररक्षकाने घेतलेल्या झेलानंतरचं रिॲक्शन आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन।
मोठी विकेट निश्चितप्रमाणे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया आता प्रकाश मुडकेच्या जाग्यावरती समीर तुपे आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळतील. कॅप्टन स्वतः समीर सर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विजय माडिक जसा गोलंदाजी मार्कावरती आल्या एक चौकार त्यानंतर खेळला गेला, पण पुढच्या चेंडूत ती विकेट आली आणि ती सगळ्यात मोठी विकेट आणि प्रमाणे येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. रायदेश्वर मावळा संघाला बसलेला धक्का आहे खूप मोठा. यावेळेस अगदी आपण पाहिले हलका तर चेंडू खेळला, धावबाची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तिथं संधी मात्र गमावली गेली. नितीन पोहोचला गेला. एक धावसंख्येने समीर दुबे आपलं खातं खोलताय. संघाची धावसंख्या 5 धावा एकाड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 2 चालू असताना फ्लड लाईट मध्ये ह्या मॅचचे निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. सचिन डबळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट असणार आपला हा प्रहार प्रीमियर लीगचा सीझन 13चा सोहळा. स्विचचा प्रयत्न होता, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. प्रत्येक वर्षामध्ये 2 मॅचेस मग अशी गोष्ट आवर्जून सांगितली नरेश सरांनी की सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. 13व पर्व निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पण अजून एक गोष्ट तितकीच खरी आहे की बाकीच्या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा वर्षातून एकदा होतात, ही क्रिकेटची स्पर्धा वर्षातून 2दा होते, पण नुसती होत नाही, सातत्याने होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण सातत्य राहणं सगळ्यात गरजेचं राहतं आणि हे सातत्य खूप मोठ्या प्रमाणात अगदी असलेलं आपल्याला पाहायला मिळालं. परत एकदा अजून एक चेंडू डॉट आलाय. नितीन मांडवे 8 चेंडू खेळलाय, अजून खातं खोललेलं नाही. नितीन मांडवे उर्फ नाना. पाहूया नाना कशा पद्धतीने आपलं खातं खोलतोय, किती धावसंख्येने खातं खोलतोय. यावेळेस अगदी आपण पाहिलंय तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि व्हॉट अ कॅच. धक्का क्रमांक 2. नितीन मांडवेची खेळ आले संपुष्टात. शुभम पाटीलने घेतलेला झेल आणि त्यानंतर नितीन मांडवेचा संपलाय खेळ. शुभम पाटील जागे गुरु. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आणि आता काय कॅच पकडलाय. वाह. आज काही खेळाडूंचा दिवस खराब झालेला आहे, तर शुभम पाटीलचा दिवस मात्र आज उजळून आलेला आहे. नाही दिवस आणि रात्रभर म्हणावं लागेल. शुभम पाटील यस यस यस. काय मोमेंट आहे ही. खरं तर या मोमेंटमुळेच कॅच हातातून सुटला नाही. एकाच हातात चेंडू होता आणि जवळपास स्वतःला रोल करत असताना चेंडू हातातून निष्ठू दिला नाही. वा वाह वाह, काय कॅच आहे. वंडरफुल कॅच, आश्चर्यकारक कॅच, अविश्वसनीय कॅच, अद्भुत कॅच. शुभम पाटील, सबसे कातिल शुभम पाटील. रायरेश्वर मावळा 5 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये समीर तुपे आणि शुभम गवारे आलाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि समीर तुबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळाले. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा, 2 विकेट आल्या. विशेष म्हणजे या पॉवर प्ले मधलं पहिलं षटक निर्धाव आहे अजय सुतार याचं. आणि अजून एक गोष्ट आहे, इथे मैदानाच्या आतमध्ये एक गोष्ट अगदी आपण पाहिलंय की खास करून ज्या नितीनला या अगोदरच्या मॅच मध्ये शुभम पाटीलची जी फलंदाजी आपण त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये त्याच नितीनला मॅन ऑफ द मॅचचा किताब होता. तो नितीन 9 चेंडूमध्ये 0 धावा बनवत बाद होताना पाहिलं. बऱ्याचशा गोष्टी घडल्यात या मॅच मध्ये. दिवसाच्या सत्रात खेळणं आणि रात्रीच्या सत्रात खेळणं यामध्ये बराचसा फरक आहे आणि हे सगळे विद्यार्थी आहेत, काही शिक्षक आहेत किंवा काही सचिन डबळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीमधून शिक्षक घेऊन काही प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेले अधिकारी आहेत. पण रात्रीच्या सत्रामध्ये क्रिकेट खेळण्याचा अनुभव जो आहे तो या कोणाकडेही नाही आहे आणि त्यामुळं कदाचित मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं लो स्कोर मॅच, त्यानंतर आत्ता ही मॅच बघतोय की इथे विकेट्स पडतायत, धावा येत नाही आहे. तर त्याला एक कारण असू शकतं रात्रीच्या सत्रात खेळण्याचा सराव नसणं. पण ठीक आहे, तो अनुभव
खेळाडूंना मिळतोय आणि त्यासाठीचा अट्टहास आहे आदरणीय सचिन ढवळे सरांचा. उंच फटका इथे खेळला गेला, कव्हर्समध्ये 4 धावा प्राप्त होतील आणि बराच वेळानंतर स्कोर थोडासा हललेला आहे, तो 9 वरती पोहोचलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे, फलकावरती धावा मात्र 9. ओहो हो, चांगला चेंडू होता उजव्याच्या बाहेर, अगोदरच इम्प्रोवाइज केलं होतं, फटका फिरवायचा होता स्क्वेअर लेगला आणि त्याच्यानंतर असा बुंध्यात आलेला चेंडू खेळणं मात्र कठीण होऊन बसतं. धावफलकावरती धावा तिथेच आहे, 9 धावा. आम्ही तयार. परत डान्सिंग नॉन द विकेटचा मारा अगदी आपण पाहिला आहे. चेंडू पोहोचला गेला लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. 1 धाव तर येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तदनंतरचा अगदी शुभम गवारी याचा असणारा नकार पाहायला मिळाला आणि समीर दुबे बचावले गेलेत असं म्हणजे हरकत नाही, करून वेगाने चेंडू आला होता, सुरक्षित राहिलेत. 1 धाव आली, धावफलक दुहेरी अंकात पोहोचलाय. 10 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहे. उजवाताने परत एकदा हलक्या हाताने चेंडू जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. चेंडूची फिकी उशिरा परत एकदा आली, एक सिंगल येईल, सिंगल चिरोपाडे. कासवाच्या मंद गतीने हळूहळू धावफलक हा पुढे 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 जाताना पाहायला मिळतोय. 11 धावा आहेत, 2 फलंदाज बाद असताना रायरेश्वर मावळा ज्या 2 विकेट अतिशय महत्वाचे येताना पाहायला मिळाल्यात आणि त्या पाठोपाठ बिघीड केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, चांगला झालेला झेल. 3री विकेट आली आहे, फलंदाज समीर दुबे होतील बाद. तिसरा धक्का इथे अमित शिंदेला सुद्धा यश मिळालेलं आहे. आतापर्यंत यश हुलकावणीत देत होतं, मात्र उंचावर खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय की एका जागेवर राहिला. खूप अंतर होतं, लांब होतं शरीरापासून चेंडू आणि त्यामुळंच उंची जास्त मिळाली, एलिव्हेशन जास्त मिळालं आणि जवळपास आतमध्ये, खूप आतमध्ये चेंडू आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने कॅच तिथे अप्रतिम पकडलेला आहे. तर अजून एक फलंदाज गमावलेला आहे. 3रा धक्का रायरेश्वर मावळाजला आता कुठेतरी डाव सावरतोय असं वाटत होतं, तर तिथे पुन्हा एकदा एक विकेट. खूप लांब टाकला होता हा चेंडू. प्रश्न पडतो की इतके लांबपर्यंत जाण्याची आवश्यकता होती का, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र आपली विकेट सोडावी लागली. समीरला आपली विकेट सोडावी लागली. षटक क्रमांक 3 अजून सुरू राहणार आहे आणि 3 गडी बाद धावफलकावरती धावा. गोलंदाज अगदी आपण पाहतोय परत एकदा गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. तर आपण पाहू यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचला. अजून एक विकेट. 2 विकेट लागोपाठ अमित शिंदेला. या अगोदरचा फटका खेळला होता लॉंग ऑफला, तर नवीन फलंदाज समीर तुपे मिड विकेटला उचलण्याचा प्रयत्न आणि तिथे सुद्धा अप्रतिम कॅच. इथे पहा, मागे झाला चेंडू, पुन्हा एकदा हात खोलण्याचा संधी होता, त्याला ऑफसाईडला खेळायचं होतं, मात्र ऐन वेळेस त्याने चेंडू लॉफ केला आणि तिथेच फसला. सुंदर कॅच. पुन्हा एकदा आपण बघू शकतो वेगवेगळ्या अँगल्स मधून, मात्र सगळे कॅमेरामन जे आहेत ते बॉल अगदी सुंदर फॉलो करतात. उंच आकाशामध्ये आलेला चेंडू देखील आपल्याला स्पष्ट दिसतो. या गोलंदाजाच्या प्रतिक्रिया आहेत आणि हा चेंडू सरळ हातामध्ये घेत खेळाडूने स्वतःला मूव्ह केलं, चेंडू मात्र हातातून निष्ठू दिला नाही. एका पाठोपाठ फलंदाज बाद होऊन परत अर्धा संघ गारज झालेला आहे. 4 गडी बाद 11, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अक्षय आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये, प्रतीक जाधव आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये असेल तर अमित शिंदेचं षटक पूर्ण झालेले. 6 धावा, मात्र 2 विकेट त्यांनी खोललेले आहेत. यस नो लुक खेळायचं होतं, मात्र कनेक्शन मिळालं नाही. हा फटका टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर तुम्हाला बघायला मिळतो. चेंडूचा फक्त टप्पा बघायचा आणि त्याच्यानंतर आपलं नजर काढून घ्यायचे चेंडूवरती, मात्र बॅटचा फ्लो जो स्क्वेअर लेगला मोठा वेगात असतो. नो लुक शॉट हा ट्रेडमार्क शॉट आहे अलीकडं. प्रत्येक खेळाडू खेळायचा प्रयत्न करतो. 11 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा अगदी आपण पाहतो इथे बॅक जोरदार बॅट जी फिरवली गेली होती, बॅटमध्ये चेंडू येत नाही. 11 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. नो लुक शॉटमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर नरेश सर त्याच्यामध्ये टायमिंग आणि ताकद या दोघांचा वापर खूप वेगाने होतो आणि एकदा टप्पा ओळखला गेला फक्त बॅट फिरवायची आणि नजर एका बाजूला काढून घ्यायची आणि त्यानंतर एक ट्रेडमार्क तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं ट्रेंडिंगला आलाय असं म्हणजे हरकत नाही. यावेळेस एकदा आपण पाहिलंय चेंडू पोहोचला जाईल कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे
एक धाव तर आरामात येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. एक सिंगल आली, एका सिंगल चिरपडी धापलक आता 11 वरून 12 वरती पोहोचलाय. 4थं षटक सुरू झाले. काय वाटतं नरेश सर, आता 4थं षटक आहे, 3.30 षटकांचा खेळ संपलेला आहे, 15 चेंडू बाकी राहिलेत, 12 धावा आहेत, कितपर्यंत धापलक जाऊ शकतो? गोलंदाजाने कमी दाबाचा पट्टा तयार केलेला आहे आणि रात्रीच्या सत्रामध्ये आपण बघतो परत एकदा आकाशामध्ये चेंडू मात्र हलक्या हाताने लॉफ केला होता, त्यामुळे क्षेत्ररक्षक खूप मागे राहिलाय. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. मोठ्या फटक्यांपेक्षाही तुम्ही एकेरी दुहेरी धावांना भर दिला पाहिजे यावेळेस आणि सिंगल डबल घेत एका षटकामध्ये 8-9 अशा धावा जरी पुढे आणल्या तरी देखील पुढच्या काही षटकांमध्ये अजून एक 20-25 धावा येणार आहेत आणि 40 धावांवरती खूप चांगली मॅच होते. मागाशी देखील आपण पाहिलं 47 धावा डिफेंड करण्यासाठी खूप चेस करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले होते आणि इथे पुन्हा एकदा मिळत आहे 4 धावा. बाहेरची कड घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4थ्या षटकामध्ये रायरेश्वर मावळाजला मिळतोय एक चौकार. हा लाभदायी आहे, शुभदायी आहे, कारण धावा ज्या पद्धतीने येतात येणं गरजेचं आहे. कट केला होता चेंडू, थर्डमॅन थोडासा यष्टरक्षकाच्या जवळ होता आणि पुढे बॅकअपला कोणी नव्हतं. या 4 धावा रायरेश्वर मावळासच्या खात्यावरती 18-4 गड्याच्या मोबदल्यात. सिंगल डबल सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे, कारण विकेट जे येत आहेत आणि या विकेट आल्यानंतर तुम्ही स्वतःला सेट करून घेणं, त्यानंतर सिंगल डबल खेळत तिथे मोठे मोठे फटके खराब चेंडूची वाट पाहत खेळणं हे सगळ्यात गरजेचं मानलं जातं. इथे एकदा आपण पाहिलं उंच हवेमध्ये चेंडू होता, झेल घेण्याचा प्रयत्न कोणताच क्षेत्ररक्षकाचा फारसा पाहायला मिळाला नाही. एक धावे धापल्या धावसंख्या 19 धावा 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 4 या ठिकाणी जे संपलं गेलंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या बॉलमध्ये 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही मगाशी गोष्ट आवर्जून सांगत होती, कॅमेरामनचं कामगिरी अगदी आपण पाहिली, बॉल खूप चांगल्या प्रकारे जे फॉलो करतात, स्ट्रीमिंगचं कामकाज आहे ते खूप चांगल्या प्रकारे करतायत. पण वैशिष्ट्य एक निश्चितप्रमाणे आहे की प्रत्येकाची ॲक्शन रिॲक्शन पाहायला मिळते. चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत, फलंदाज बाद झाल्यानंतर, षटकार मारल्यानंतर, गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर किंवा एखाद्या खेळाडूने झेल जर सोडला गेला तर त्या ज्या रिॲक्शन असतात ना, ह्या खूप जबरदस्त पाहायला मिळत आहेत. आणि एक जे फील म्हणतो टेनिस क्रिकेट विश्वात जे फील पाहिजे लाईव्हला, ते मात्र आमच्या सगळ्या प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून येते. निश्चित या स्पर्धेमध्ये प्रथम स्पोर्ट्स मीडियाची कामगिरी अत्यंत दर्जेदार राहिलेली आहे आणि खरं तर त्याच हेतून सचिन ढवळे सर आणि अमित जगताप यांच्याबरोबर अनेकशा मीटिंग्स होत होत्या आणि सचिन ढवळे सरांचा अट्टहास होता की जायचंय तर प्रथम स्पोर्ट्स मीडियाबरोबरच जायचंय, पण काही गोष्टींचा अडथळा होता. पण शेवटी सरांनी दर्जेदार प्रक्षेपणाला महत्त्व दिलं आणि प्रथम मीडियाला या स्पर्धेमध्ये निश्चित प्रकारे काम करण्याची पुन्हा संधी मिळाली, कारण अनेक पर्व प्रथम मीडिया आणि प्रहार प्रीमियर लीग यांनी एकत्रितपणे कव्हर केलेली आहेत. आणि यावर्षी पुन्हा एकदा अमित जगताप सर ज्यावेळेस आले, परंतु येताना नाविन्यपूर्ण बदल घेऊन आलेत आणि त्यामुळंच एक वेगळी क्रांती आता तुम्हाला ब्रॉडकास्टिंगच्या क्षेत्रामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळते. गणपती बाप्पाचं एक गाणं आहे, प्रथम तुला वंदितो. मला वाटतं आता क्रिकेटची स्पर्धा संपल्यानंतर इथला प्रत्येक प्रेक्षक वर्ग निश्चितप्रमाणे प्रथम तुला आता आम्ही वंदितो असं म्हणायला काहीच हरकत राहिला नाही आणि ते व्हायला पाहिजे. खरं तर 19 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यस 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 यस, अत्यंत सुंदर फटका, अत्यंत सुंदर, लाजवाब. या धावांची आवश्यकता आहेत आणि धावा मिळत आहेत तिथे रायरेश्वर मावळाजला. 4 धावांबरोबर 23 वरती पोहोचेल रायरेश्वर. उजव्याच्या बाहेर चेंडू होता, अप्परकट खेळला कव्हर पॉइंटला. 4 धावा प्राप्त होतील. रायरेश्वर मावळाज हे प्रचंड अडचणीमध्ये असलेला संघ होता, चारही बाजूनं अडचणीच्या घेऱ्यात अडकलेला संघ होता, मात्र हळूहळू या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. प्रतीक जाधवचे 2 चौकार मागच्या काही चेंडूंमध्ये अत्यंत उपयुक्त ठरलेले आहेत आणि खेळाडू तोच असतो जो अडचणीमध्ये उभा राहतो आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो. यावेळेस सुजोष्टीच्या बराचसा बाहेर आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा पाहिजे मिळेल. धापलकेकडे पुढे जातोय. धापलकावरती धावा संख्या टोटल स्कोर असेल 24 धावा. एक गोष्ट तुम्ही आवर्जून सांगितली की खेळाडू तोच असतो जो संघाला तारणारा असतो, संघाला अडचणीतून बाहेर काढणारा असतो. म्हणजे आम्हाला याच्या अगोदरची एक मॅच आठवावी लागेल पन्हाळा या संघाची आणि ज्या पन्हाळा संघातून शुभम पाटीलने संघाला विजय मिळवून दिला होता. यावेळेस अगदी आपण पाहिले प्रत्येकच्या बॅटमधून जोरदार तर फटका खेळला, स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचला, क्षेत्ररक्षकीय वाऱ्याच्या वेगाने एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता,
परंतु तिथं अगदी आपण पाहतोय दुसरी धाव घेतली गेली नाही. दाबलं की इकडे पुढे पोहोचला 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक चालू असताना. निलेश साबळे संघनायक गोलंदाजी करतोय. पुणे जिल्ह्यातीलच मावळ तालुक्यातील बोराज हे गाव आहे. निलेश साबळे इंडियन रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर म्हणून सेवा करतायत. यस 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 पुन्हा एकदा नोलुकचा प्रयत्न केला. यावेळेस थोडंसं लक्ष बॉलकडे होतं आणि 4 धावा इथे मिळत आहेत. अत्यंत सुंदर फटका, सहज सुंदर फटका, गॅप मिळाला, इम्प्रोवाइज होतं, टायमिंग मिळालं आणि इथे मिळत आहेत 4 धावा. एक चांगला फटका आहे. शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे केला गेला होता आणि अगदी आपण पाहिले डावखुऱ्याचा चेंडू मधल्या स्टेटमध्ये टाकण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू गेला आणि पाहता पाहता या स्पर्धेतला प्रहार प्रीमियर लीगमध्ये 300वा चौकार या चौकाराने मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाला. 300वा चौकार आलेला आहे. 300वा चौकार म्हटल्यानंतर जवळपास 15,000 रुपये हे आज तिसऱ्याच दिवशी चौकाराच्या माध्यमातून स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय विशाल कांबळे यांच्या कुटुंबियांना निश्चित प्रकारे प्राप्त होणार आहेत. हा एक चांगली वेगळी संकल्पना सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. खरं तर टेनिस क्रिकेटचे खेळाडू हे मुख्यत्वे गरीब घरातून आलेले असतात, मात्र गुणवत्तेमुळं ते चमकतात, पुढे येतात. आणि जर अकाली या खेळाडूंना आपल्यातून जावं लागलं तर मात्र कुटुंबियांवरती खूप मोठी अडचणीची वेळ येते. पण टेनिस क्रिकेट परिवार असा आहे, आम्ही अनेक खेळाडूंच्या बाबतीमध्ये बघितले की अशा खेळाडूंच्या पाठीमागं ठामपणे हा परिवार उभा राहिलेला आहे. आम्ही असे अनेक खेळाडू बघितलेले आहेत की त्यांना निश्चित भरपूर मदत परिवाराकडून झालेली आहे. ज्या ज्या वेळेस काही अपघाताचे प्रसंग येतात, कुटुंबावरती काही अडचणीचे प्रसंग येतात, काही खेळाडू हॉस्पिटलमध्ये असतात किंवा काही खेळाडूंचं अकाली जाणं होतं, तर अशा प्रत्येक प्रसंगामध्ये टेनिस क्रिकेटचा परिवार या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि फार मोठी मदत या खेळाडूंना वेळोवेळी या परिवारातून प्राप्त झालेली आहे. मला ते गोष्ट आवर्जून सांगायची नरेश सर की तू एवढं सगळं काही करत असताना, एवढा प्रवास करत असताना कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा वेळेस आपला स्वतःचा इन्शुरन्स काढणं किंवा हेल्थ इन्शुरन्स काढणं हे सगळ्यात गरजेचं राहतं आणि मेडिकल इन्शुरन्स जर काढले तर त्याचा सुद्धा फायदा लाईफमध्ये निश्चितप्रमाणे होत असतो. त्यामुळे आपण म्हणतो ना, एखाद्या मॅचमध्ये आपल्याला जे काही मानधन मिळतं तेवढं मानधन आपण जर आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या सुरक्षितेसाठी जर आपण इन्शुरन्स म्हणून जर खर्च जर केले तर त्याचा फायदा लाईफमध्ये निश्चितप्रमाणे वर्षभरासाठी होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळा पाहत असतो की मदत जरी अगदी आपण करण्याचा प्रयत्न केला तरी तो प्रयत्न कधी कधी आपल्याकडून असफल होताना पाहायला मिळतं. प्रतीक जाधवसाठी आकाश शिंदे यांचे चित्र बक्षीस आहे, लागोपाठ 3 षटकार 1000. यावेळेस जीवनदान आणि इथे पंचांकडे अपील तर केलं गेलं होतं, परंतु शुभम गवारी पोहोचला गेला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. 10 प्रकारची धावत संख्या असेल आता 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत असं वातावरण आहे. शेवटचे 4 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी राहिलेत. यानंतरचा सामना आहे रत्नदुर्ग विरुद्ध रायगड. रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध रायगड स्टार्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, नाणेफेकीचा कौल या इनिंगच्या बरोबर होणार आहे. इनिंग संपल्याबरोबर होणार आहे. 4 चेंडू राहिलेले. संघनायकांनी तात्काळ टॉस बॉक्स मध्ये या. शुभम गवारे उजव्याच्या बाहेर चेंडू होता, खूपच बाहेर, आणि शुभमचा अत्यंत देखणा फटका मिळत आहे. धावा 4. 34 वरती पोहोचतायत रायरेश्वर मावळाच. खर तर या जोडीनं खूप वेळ किल्ला लढवलेला आहे. कसं लढायचं कसं हे निश्चित प्रकार महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना सांगायची गरज नाही. ज्या ज्या वेळेस जी परिस्थिती येईल त्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देताना महाराष्ट्रातली लोक कधीच मागे राहिली नाहीत. महाराष्ट्राने सातत्यानं देशाला दिशा दिलेली आहे. पहिली क्रांती आपण निश्चित प्रकारे अनेक क्षेत्रामध्ये अशा क्रांती झालेल्या आहेत. उंच फटका, कॅच मात्र होणार आहे आणि इथे शुभमला परतावं लागेल. 34 वरती 5वा धक्का. रायरेश्वर मावळाच पुन्हा अडचणीमध्ये. अजयने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला पाहायला मला. शॉर्ट ऑन बॉलचा फटका शफल झाला होता. वाईड लाईनच्या बाहेर जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, उंची खूप मिळाली आणि तिथे कुठल्या प्रकारची चूक क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली नाही. एक सोपा झेल होताना पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक 5वा बसल्यात. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं नरेश सर 11 धावा होता, 4था फलंदाज 5 झाला होता आणि आता जर अगदी आपण पाहिलं तरी 23 धावसंख्येची भागीदारी या दोघांमध्ये होताना पाहायला मिळाली. एक चांगली भागीदारी
आणि भागीदारी सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. करून तुम्ही किती वेळ खेळपट्टीवरती टिकता, कशा प्रकारची कामगिरी करता आणि त्यातून आता संघ किती मोठी धावसंख्या उभारतो हे पाहायला खूप मजा राहते. आणि आता तीच परिस्थिती आपण पाहिली. मोठी भागीदारी होती, ती भागीदारी म्हणतो तुटली गेली. शेवटचे 2 चेंडू यावेळेस अगदी आपण पाहिलंय. परत एकदा चेंडूची उंची खूप, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. अजून एक विकेट, 6वी विकेट आली आहे. प्रवीण बनकर यांना मिळते अजून एक यश. फलंदाज होईल बाद. पाहूया शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. हे वातावरण अशांत करताना पाहिले मला गोलंदाज प्रवीण लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. आणि आता आपल्याला पाहिजे ऑन हॅट्रिक बॉल, हॅट्रिक पूर्ण होणार का? बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. 2 झेल लागोपाठचे उदाहरण आपल्याला पाहिले मिळालेत. अप्रतिम. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय ओव्हरपिच चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे काय झेल घेतलाय, जबरदस्त झेल. पण तिथे मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. पुन्हा शुभम पाटील इज देअर. आज पाटील की गाजवलेली या पाटलांनी. शुभम पाटील इथे बघा उंच फटका लॉफ केला होता मिड विकेटला आणि एका हातामध्ये उंच उडव, त्याला आतमध्ये फेकायचा होता चेंडू. यस. आणि इथे आणि खाली आल्यावरती बघितलं की आपण कॅच घेऊ शकतो. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ फॅब्युलस कॅच. वा, अद्भुत आणि अविश्वसनीय झेल इथे बघायला मिळत आहेत आज या मॅच मध्ये. आणि लागोपाठ 3 विकेट काढत हॅट्रिकची नोंद देखील झालेली आहे. प्रवीण बनकरच्या हॅट्रिकची नोंद देखील झालेली आहे. असं म्हणता आपण बघत असतो की एखादा बुरुजाचा एखादा चिरा ढासळला की दुसराही ढासळतो, तिसराही ढासळतो. आणि तसंच झालं या स्पर्धेचे प्रणेते, उद्गाते. खरं तर महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये अनेक कर्तबगार प्रशासकीय अधिकारी देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय सचिन ढवळे सर मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्या समोर सचिन भांडे सर देखील उपस्थित आहेत. सरांचं पुन्हा एकदा मंचावरती आम्ही स्वागत करतो. आणि यानंतर नाणेफेकीचा कौल होणार आहे. टॉससाठी मी रत्नदुर्ग आणि रायगड स्टारच्या संघनायकांना विनंती करतो आपण तात्काळ उपस्थित राहा. आणि आदरणीय सागर तुपे सरांना विनंती, आपला शुभ हस्ते टॉस होणार आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. चला, धन्यवाद. समालोचन कक्ष रायगड टीम कॅप्टन. चला तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. फ्लड लाईट क्रिकेट. खरं तर क्रिकेट पाहताना आणि खेळताना एक विशेष आनंद मिळतो आणि तो आनंद आपण प्रहार प्रीमियर लीगच्या वतीने घेत आहोत. तर 2 कॅप्टन चला या, रत्नदुर्ग आणि रायगड टीम कॅप्टन या. आणि आदरणीय सागरजी तुपे सर जे कोर कमिटी मेंबर आहेत सचिन ढवळेज फाउंडेशनचे, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि काय टायमिंग आहे सरांचं योग्य ते इथे पोहोचलेले आहेत. तर या करण कुमार आले का? चला या बाळा या. महत्त्वाचा सामना आहे. या अगोदर करणला फ्लड लाईटचा अनुभव मिळाला आहे, बाळाला तो अनुभव मिळाला नाही आहे. तर जाऊया टॉसच्या दिशेनं नाणेफेक आपण करणार आहोत. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत आहे. तर आजच्या दिवसात शेवटची लढत टॉस प्रहार प्रीमियर लीग सचिन ढवळेज मॅट्स अँड रिझनिंग अकॅडमी. कॉल काय आहे? प्रहार प्रीमियर लीग. अँड कीप रोलिंग. आणि आता सरते शेवटी नाणेफेक जिंकलेली आहे रायगड स्टार्सने. अभिनंदन करण. निर्णय काय असेल? गोलंदाजी करू आम्ही. मागचा सामना फ्लड लाईट मध्ये खेळला, काय शिकलास? फ्लडलाईटमध्ये एवढा काही विशेष काही म्हणजे झालं नाही, फक्त आमचा बॅटिंगमध्ये सुद्धा आम्ही मायनस होतो. मग तू तर बॉलर आहेस, तर बॉलिंगचा ॲडव्हान्टेज तर मिळायला हवा होता, तो मिळाला? मला तर मिळाला, बाकीच्यांना पण मिळाला आहे. आता टीममधले तर आम्ही चांगलंच करू. 47 रन डिफेंड करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, पण आम्ही आमच्यामध्ये प्रयत्न केला आहे, 100% द्यायचा प्रयत्न केला आहे. क्रमबदल केल्याचा फायदा झाला, बॉलिंग ऑप्शन्स तू बदललेस. हो. तर एक चांगली लढत पाहायला मी. बाळा वन ऑफ द फॅन्टॅस्टिक कॅप्टन. काय चला आपण थोडं कॅप्टनचं मत जाणून घ्या.
प्रतिस्पर्धी कॅप्टन बद्दल, बाळाबद्दल तुमचं मत काय? काय म्हणतो? बाळाबद्दल तुमचं मत काय? बाळा सध्याचा कृष्णा गौरी झालाय. प्रशंसा केल्यावर मग त्याचा खेळ थोडासा कमी जास्त होईल काय वाटतं? नाही, त्याचा गेम नॅचरली चांगला आहे, तो असाच चांगला खेळतोय. बघू आता, मॅच आहे शेवटी, क्रिकेट आहे, काही सांगता येत नाही. चांगला खेळतोय, खेळत आला आहे, आता खेळल नाही खेळल. चला, फलंदाजी करायची बाळा. प्रशंसा थोडीशी आपण कडून तुमची ऐकली आणि तुम्ही तसा खेळ देताय सुद्धा. फलंदाजीकडे कसं पाहतोयस? कुणाकडे? फलंदाजीकडे कसं पाहतोयस? सर काय नाही, सध्या नॉर्मल क्रिकेट खेळणार आहे मी आता. जे होईल ते होईल सर. आता मागचा सामना लक्षात राहिलाय? हा सर, तो विसरू शकत नाही मी. चला, सामना सुरू होतोय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. रायगडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची रत्नदुर्गला. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद सागर तुपेस. जाऊया समालोचन कक्षामध्ये, पुढच्या सामन्याचे अपडेट्स घेऊया. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. सेकंड इनिंग देखील आपण इथे पाहतोय. एक महत्वपूर्ण सामना देखील आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. थँक्यू. आणखीन एक महत्वपूर्ण अवॉर्ड आपण देणार आहोत. पुन्हा एकदा प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे आमचे कॅमेरामॅन पोचतील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रत्येक दिवशी आपण तो पुरस्कार देत आलेलो आहोत जो डिझर्व करतोय. प्रत्येक दिवसातून जो चांगला खेळतोय त्याला आपण तो पुरस्कार देत आहोत. तो पुरस्कार कोणाला जाणार आहे त्याची अनाउन्समेंट आपण करणार आहोत. तर प्लेयर ऑफ द डे हा पुरस्कार आता आपण अनाउन्स करणार आहोत आणि तो पुरस्कार देण्यासाठी मी निवेदन करतोय, महेश पुजारी आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द डेचा पुरस्कार देणार आहोत. तर ही बॅट आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स अर्थात ऋषी जोरे यांच्या वतीने आम्हाला ती बॅट स्पॉन्सर झालेली आहे. बघा, दोन दावेदार त्या ठिकाणी होते. एका बाजूला होते, मूल्यांकन नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, जे शोएब यांनी खूप चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. सचिन के भोसले आणि बाळा क्षीरसागर. आणि MVP पॉइंटच्या नुसार सचिन भोसलेचे गुण आहेत 68 आणि बाळा क्षीरसागरचे गुण आहेत 72. तर प्लेअर ऑफ द डे जातोय बाळा क्षीरसागर. या तिसऱ्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळ वैयक्तिक बाळाचा राहिलेला आहे. तर हमराज मृत्युंजय स्पोर्ट्सच्या वतीनं जी आम्हाला बॅट स्पॉन्सर झालेली आहे ती आम्ही देत आहोत बाळा क्षीरसागरला. कदाचित हीच बॅट घेऊन ते पुढचा सामना खेळतील. तर अभिनंदन बाळा, या तिसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला तो अवॉर्ड मिळालेला आहे. आदरणीय महेशजी पुजारी यांच्या शुभ हस्ते आपण तो पुरस्कार देत आहोत बाळा क्षीरसागरला. प्लेअर ऑफ द डे हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स ऋषी जोरी यांच्या वतीनं ती आम्हाला बॅट पुरस्कृत झालेली आहे. अभिनंदन बाळा आणि धन्यवाद महेश पुजारीजी. पुन्हा एकदा जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. अपडेट्स घेऊया. सज्ज आहेत उत्तम सावंत सर. थँक्यू. इथे चेंडू आपण पाहिलं तर केलाय, फ्लिक केला, दिशा दिला आणि स्क्वेअर लेगला चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. नितीन मांडवेच्या पहिल्या षटकात धावा येत आहेत. धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड ते आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी मधोमध टाकला चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक ते आपण पाहिले तर आकडे बदलत आहेत. धावा येत आहेत. रिकॉर्ड रन आपण पाहिलं तर फक्त 5.03चा तो इथे आपण पाहतोय. 31 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. 5 चेंडू आणि 9 धावा. विशाल गायकवाड 3 चेंडू 1. अमित शिंदे 2 चेंडू 8. यावेळचा चेंडू मिड विकेटला खेळला. हाही चेंडूचा सीमारेषा पार. एक टप्पा घेत 1 बाउंड चौकार. अमितच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलग तिसरा. एका पाठोपाठ एक 3 इन रो. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आपण पाहतोय. काय बॅटिंग आपण पाहिलं तर अमितकडनं इथे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सर टार्गेट छोटं आहे परंतु इथे आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाने जी सुरुवात केली ना ती फार कमालीची आहे. आज कुठल्या देवळात जाऊन आलेत पन्हाळा रायडर्सचे खेळाडू. संध्याकाळी जबरदस्त खेळ आणि त्यानंतर बघा ना काय पोझिशन त्यांनी ग्रॅब केले. निलेश साबळे यांनी नेतृत्व चांगलं केलंय, दरवर्षी केलंय. हे वर्ष थोडंसं बिकट होतं पण तिखट गोलंदाजी त्यांची नेहमीच ओळख राहिलेली आहे आणि त्यामुळे पहिल्या डावात ती तिखट गोलंदाजी पन्हाळा रायडर्स या संघाची पाहायला मिळाली.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 13 जिंकण्यासाठी 30 चेंडू 22ची गरज. आव्हान थोडं सोपं झालंय पण कठीण करता येऊ शकते. नितीन मांडवेच्या विरुद्धात 13 बनवलेत, ही महत्वाची बाब आहे. जो एक कंजूष गोलंदाज म्हणून ओळखला जातो त्याच्या विरोधात प्रतिहल्ला चढवलेला आहे अमित शिंदेने. 3 चौकार त्याच्या वतीनं मिळालेत. विशाल स्ट्रायकर एंडला. तितकासा कन्व्हिन्सिंग अटेम्प्ट नव्हता हा. बॉल मिड विकेटला स्ट्राईक, रोटेट. स्ट्राईकवर आता अमित शिंदे. धावसंख्या 1ने पुढे सरकून पोहोचते आता 14वर. आव्हान लक्षात घेऊन तुम्हाला खेळायचं असतं. मग तुम्ही चेस करा किंवा डिफेंड करा. आता हरण्यासाठी काहीच उरलं नाहीये टीम प्रायरेश्वरकडे. त्याचमुळे द्यायचंय तर बेस्टच द्यायचं लागेल आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण थोडं जवळ केलेलं आहे. अटॅक करतायत बॉलिंगचा. बॉलर प्रतिक थापे ड्राईव्ह केलंय बघा, स्किड झाले आणि बॉल स्टॉप केला. फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच तुम्हाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही, तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील असे क्षेत्ररक्षक आहेत. ते पडद्यावर आणावे लागतील आणि म्हणूनच थेट प्रक्षेपण करणाऱ्या ज्या सर्व कंपनीज आहेत, म्हणजे ज्यामध्ये प्रथमच्या वतीनं आपण हे थेट प्रक्षेपण पाहतोय, अशा कित्येक कंपनीज खेळाडूंना लोकप्रियता देते. त्या सर्वांचं कौतुक व्हायलाच हवं. ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये, थ्रो बॉलिंग एंडला झाला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. त्याचमुळे सातत्यानं आपण त्या गोष्टी पाहतोय की रिसोर्सेसचा फायदा उचलता आला पाहिजे. आजकाल नवनवीन बॅट्स आलेले आहेत, शूज आले आहेत, प्रॉपर आय ग्लेअर सुद्धा आलेले आहेत. सेफ्टी आय ग्लेअर आपण म्हणू शकतोय. क्रिकेट थोडं सोपं तर झालेलंच आहे पण कॉम्पिटिशन वाढलंय, हे देखील तितकंच सत्य आहे. म्हणूनच आता जेव्हा एका खेळावर अधिराज्य करण्यासाठी प्रत्येक जण तयार आहे तर ती लोकसंख्या सुद्धा वाढली आहे कॉम्पिटिटर्सची. 17 धावा. पुढचा बॉल. हो, यावेळेस परफेक्शन आहे. काय आवाज आलाय, त्या आवाजावर सर्व काही लिहिलेलं होतं. बॉल तर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि पंचांचा निर्णय येतोय. हा येतोय अफलातून गगनचुंबी षटकार. 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं. बॅटर डावकरतीचे फलंदाज विशाल गायकवाड आणि यांच्या बॅटमधून आपण पाहतोय शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती. मिडल ऑफ द बॅट केला आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. धावसंख्या 23. प्रत्येक इथापेच्या षटकात 5 चेंडू होती 10. एक्स्ट्रा मिळते, जे नाही पाहिजे ते मिळते. शेवटचा सामना यानंतर खेळला जाणार आहे रायगड आणि रत्नदुर्ग या 2 संघांदरम्यान. प्रत्येक दिवशी प्रत्येक जण खुश होण्याचा प्रयत्न करतोय. स्लाइस केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 2 षटकांचा खेळ संपेल. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते आता 28 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 7ची. काय बॅटिंग आपण पाहतोय. पॉवर प्ले P1 P2 मध्ये सोडीना अखेर धावांचा पाऊस पडलाय. जिकडे तिकडे चोहीकडे प्रत्येक क्षेत्रात फटके आपण पाहिले तर केलेत, धावा बनवल्यात आणि स्कोर कार्ड देखील आपण पाहिले तर अगदी 14च्या सरासरीनं 28. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. पण रायडर्स संघ आपण पाहतोय आज राईड करताना पाहायला मिळेल. रायरेश्वर मावळेंच्या विरुद्ध इथे आपण पाहिलं तर या टीमनं एक जबरदस्त बॅटिंग केलं आहे. विशाल गायकवाड, अमित शिंदे जोडीनं दोघांनी धावा बनवल्या. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आपण या पहिल्या विकेटच्या पार्टनरशिपसाठी आपण पाहतोय. विशाल 8 चेंडू 14, अमित शिंदे 4 चेंडू 13. अमितने आक्रमक भूमिका घेतली तर विशालने देखील संयम ठेवत ज्यावेळेस संधी मिळाल्यात ना त्यावेळेस संधीचे सोनं केले. 24 चेंडू 7ची गरज. गोलंदाज समीर तुपे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना. रिक्वायर्ड रन रेट फक्त आणि फक्त आपण पाहतोय 1.75, 1.75. टार्गेट 35 आणि पाठलाग करते टीम पन्हाळा रायडर्स. यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. लगेच पुढील मॅच सुरू होणार आहे. ही मॅच संपल्यानंतर क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण बी रेडी आणि बॅटिंग करणारी टीम आपण तयार राहा. अगदी डगआउटच्या जवळ आला तरी काय हरकत नाही. ही मॅच संपली की पुढील मॅच लगेच सुरू होणार आहे. महत्वाचा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील फ्लड लाईट मधलं क्रिकेट आपण पाहतोय. सनलाईटचं क्रिकेट पाहिलं, फ्लड लाईटचं क्रिकेट आपण पाहतोय, सूर्यप्रकाशातील क्रिकेट पाहिलं आणि आता फ्लड लाईटचं क्रिकेट आपण पाहतोय. 3 प्रेक्षक गॅलरी प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. हिवाळ्याचे थंडीचे दिवस. परंतु प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आणि बॉल पाठवलाय
डीप मिड विकेटला प्रयत्न चांगला, एफर्ट्स कमालीचे आणि तिथे चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. स्कोर इज लेवल, षटकार. डिसिजन आपण पाहतो तिसऱ्या पंचांकडे पाठवल्या. मुख्य पंच आपण पाहिलं तर तिथे आपल्याला नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेताना पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला होता, एफर्ट्स कमालीचे आणि तिथे आपण पाहतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पंचांनी कळवले षटकार आहे. 6 धावा. अक्षय मुरमुरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. स्कोरलेग पंच समित जोशी सर. तर तिसरे पंच आपण पाहतो अक्षय निर्मळ समोर. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावे आणि सामना संपलाय. 2.1 मध्ये सामना जिंकला टीम पन्हाळ रायडर्स संघानं. नेट रन रेट मध्ये याचा कुठेतरी फायदा होईल टीम पन्हाळ रायडर्सला. लवकर झटपट सामना इथे आपण पाहिलं तर त्यांनी जिंकलाय आणि नेट रन रेट कव्हर करण्याचा प्रयत्न त्याही टीमचा इथे मैदानी राहिलाय. अमित शिंदे 5 चेंडू 19, विशाल गायकवाड 8 चेंडू 14. पन्हाळ रायडर्सनं तब्बल 10 विकेटनं प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले आणि विजयाच्या पताका फडकवल्यात. विजयाचा झेंडा त्यांनी इथे मात्र फडकवलाय. विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. दोन्ही टीम शेकहँड करतात. तोपर्यंत आपण मॅच समरीकडे जातोय. रायरेश्वर मावळनं बॅटिंग केली. 6 षटकामध्ये 34 बनवल्या, 7 विकेट गमावल्या. तर बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावात पन्हाळ रायडर्सकडनं अमित शिंदे, विशाल गायकवाड या जोडीनं पार्टनरशिप केली. नॉट आउट सामना जिंकून दिला. 5 चेंडू 19 अमित शिंदे, विशाल गायकवाड 8 चेंडू 14.